कर्त्यांचा समाधानजी फाटे आणि त्यांच्या सोबतच्या तिघांचा आज चौथा दिवस आहे. प्रकृती त्यांची ढासळते. प्रशासन त्यांच्यावरती उपचारासाठी दबाव त्या ठिकाणी टाकतंय. पण आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन असेल इतर सर्व प्रशासनाला देखील विनंती करणार की ज्या सरकारकडे मायबाप सरकार म्हणून आपण शेतकरी वेळोवेळी मागतो त्या सरकारचं अधिवेशन नागपूरमध्ये 2 दिवस झालं सुरू आहे आणि तुम्ही प्रशासनानं त्या सरकारकडे मग तुमचे आरजेडी असतील त्या माध्यमातून इथले तहसीलदार प्रांत कलेक्टर यांच्या माध्यमातून त्या उपोषणकर्त्यांच्या वरती उपचारासाठी दबावाच्या ऐवजी त्यांची मुळात मागणी काय आहे ही मागणी त्या शासनापर्यंत जर पोहोचवली आणि त्याला न्याय दिला तर बंधूंनो उपोषण करावं, न्याय हक्काची लढाई लढावी हे प्रत्येकानं त्या ठिकाणी आपल्याला वाटत असतं. परंतु आपल्या ग्रामीण भागात म्हण आहे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत पण शेजाऱ्याच्या घरात. आणि ते उपोषणकर्त्याला जर विचारलं ती काय परिस्थिती होती, काय अडचण निर्माण होती, तर अतिशय बिकट परिस्थितीतनं मग समाधानजी आणि त्यांचे 3 सहकारी आज चौथा दिवस आहे आणि मागणी काय आहे. आज इथल्या अनेक संघटनेतले पदाधिकारी आहेत, प्रमुख आहेत, जिल्ह्याचे नेते आहेत. यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितलं की गेल्या वर्षीची परिस्थिती या जिल्ह्यातले अनेक साखर कारखानदार आणि नेते मताच्या जोगव्यासाठी तुमची कुणाची मागणी देखील त्या ठिकाणी नसताना कुणी दंड थोपटून कुणी हवेत त्या ठिकाणी हात वर करून दर जाहीर केले आणि एकानं दर जाहीर केला की दुसऱ्यानं त्याच्यापेक्षा 10 रुपये 15 रुपये दिला का मताच्या जोगव्यासाठी. पण आज त्या निवडणुकीच्या नंतर वर्षाची जर परिस्थिती बघितली तर आमची संघटना आणि नेते आणि शेतकरी आणि समाधानजी आणि त्यांचे सहकारी तुम्हाला 4 रुपये वाढवून का मागतायत तर मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टीनं इथला शेतकरी पिचलाय, मोडलाय. दारातली सगळी पिकं त्या ठिकाणी पोटच्या मुलाबाळाप्रमाणे जोपासलेली पिकं डोळ्यासमोर उद्ध्वस्त झालीत. एकमेव पीक आहे ऊस पीक आणि त्या ऊस पिकाला 4 पैसे त्या ठिकाणी वाढून द्यावं ही आमच्या शेतकऱ्याची न्याय हक्काची मागणी आहे. पण या वर्षी गेल्या वर्षी हातवारे वर करून त्या ठिकाणी दंड थोपटून दर देणारे मात्र आज संगनमतानं एकमेकाला फोन करून तू एवढं काढतोय काय, मग मी तुझ्यापेक्षा 15 रुपये कमी देतो, 20 रुपये कमी देतो, 25 रुपये कमी देतो. आणि मुळात संघटनेतल्या तमाम प्रमुखांना देखील आवाहन आणि विनंती करतो. प्रशासन असेल काही नेत्यांनी तुम्हाला गृहीत धरलंय. प्रशासन देखील म्हणतंय अमुक अमक्याला अमुक अमक्याच्या माध्यमातून सांगितलं की त्याची तीव्रता कमी होती. तीव्रता कमी जरी झाली तर शेतकऱ्याच्या हितासाठी लढणारा मग समाधानजी आणि ते 3 सहकारी नुसत्या ऊस दराला नाही आणि ते काय त्यांचं पहिलं आंदोलन नाही. 10-15 वर्षापासून इथल्या शेतकऱ्याला समस्त इथल्या नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून कधी भाटघरच्या पाण्यासाठी, कधी उजनीच्या पाण्यासाठी, कधी लाईटचा प्रश्न निर्माण झाला, कधी इथल्या ऊसाच्या बाबतीतला प्रश्न निर्माण झाला की न्याय हक्काच्यासाठी मग कुणाशी भिडायची तयारी त्या सहकार्यांच्यासाठी आहे. आणि आज मी या ठिकाणी रस्त्यावरती आलोय, उतरलोय यासाठी की चळवळीतला सहकारी टिकला, चळवळ टिकली तर शेतकरी त्या ठिकाणी टिकणार आहे आणि शेतकरी टिकणार आणि ती चळवळ टिकावी यासाठी बंधूंनो त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरलोय. आणि म्हणून आज दुधाच्या दराच्या बाबतीत देखील आपण अनेक वेळा आंदोलन केली. कसं द्यायचं हे त्या ठिकाणी नेते मंडळी सांगतायत. आमची इथल्या संघटनेच्या आणि इथल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे, अधिवेशन नागपूरला सुरू आहे, फक्त दुधाची भेसळ जरी थांबवली, भेसळ आज जरी तुम्ही त्या ठिकाणी ठराव पास केला आणि भेसळ थांबवली म्हणलं तर आमच्या गाईच्या दुधाला जवळजवळ 60-70 रुपयेहून अधिक आणि म्हशीचा 100 रुपयेपर्यंत दर त्या ठिकाणी जाईल. पण तुम्हाला करायचं नाही गेंड्याच्या कातडीप्रमाणे कधी बहिर, कधी आंधळ, कधी मुक्क त्या ठिकाणी सरकार फक्त इथं येऊन वेगवेगळ्या भूमिका जर त्या ठिकाणी सांगत असतील मग पालकमंत्र्यांना इथल्या निवडणुकीमधले एक दिवसाआड यायचा इंटरेस्ट असेल तर आज चौथा दिवस इथले उपोषणकर्ते आहेत जीवाशी त्या ठिकाणी खेळून शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी झगडतायत, भांडतायत का. तुम्ही त्या ठिकाणी प्रशासनातले अधिकारी असतील
किंवा संबंधित सरकार म्हणून तुम्ही येऊन इथं विचार त्या ठिकाणी पुश केली नाही, त्यांना बदलून काही त्या ठिकाणी देणं घेणं नाही. आणि म्हणून मला आपल्या माध्यमातून प्रशासनाला देखील आवाहन आणि विनंती करायची आहे. शेतकऱ्यांचं तिथं उपोषणकर्त्यांचं पोलीस प्रशासन आणि प्रशासनाच्या विरोधात नाही, त्यांच्या न्याय हक्काचं लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी मागतायत. राहिला गुन्ह्याचा, तर गुन्हे काय संघटनेला आणि आम्हाला त्या ठिकाणी नवीन नाही. आता तर मतदान केंद्रापर्यंत गेला म्हणून देखील गुन्हे त्या ठिकाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. पण मला चळवळीतल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करायची आहे, कुणाचा तरी जवळचा लांबचा नंतर बघू. राजकारणाच्या वेळी राजकारण प्रत्येकाने करावं, तो त्याला त्या ठिकाणी अधिकार आहे. पण कुठलं तर पद, कुठलं तर महामंडळ, कुठलं तर अमुक, कुठलं तर तमुक या नावाखाली तुमची जी धार बोचट करायचं शेतकऱ्याच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी. आणि मला आपल्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि संबंधित प्रशासनाला सांगायचं आहे की त्या 4 पोरासाठी रस्त्यावरती उतरलोय, कारण ती पोरं शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्यांच्यासाठी उतरतायत. आणि त्याला किंचित जर देखील काय झालं तर अख्खा पंढरपूर तालुका नव्ह, आजूबाजूचा परिसर चक्का जाम आणि बंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही, हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलोय. आणि आम्ही बोलतो की पोकळ बोलत नाही. एकदा उतरलो की उतरलो. गुन्हे हे आमच्या त्या ठिकाणी रक्तात आहे आणि पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी चालत आलेल्या आहे. त्या 4 पोरांच्या हितासाठी ती जी लढतायत ती कुणाच्या वैयक्तिक आणि आपल्या माध्यमातून तालुक्यातले जे मोबाईलवरती बघणारा देखील शेतकऱ्यांना आवाहन आणि विनंती करायची आहे की उपोषण केल्यानंतर काय होतं एक दिवशी बघा. आपल्या आपल्या घरी फक्त एकच दिवस पाण्यावरती त्या ठिकाणी राहा, मग उपोषण करता कशा पद्धतीनं आज 4था दिवस स्वस्तोय हे त्या ठिकाणी तुम्ही परीक्षण करा. आणि उद्या जर खऱ्या अर्थानं ते तुमच्यासाठी न्याय हक्कासाठी लढत असतील असं वाटलं तर सरकारच्या विरोधात आणि या साखर कारखानदाराच्या विरोधात जे गेल्या वर्षी मताच्या जोगव्यांच्यासाठी एकमेकांच्या पुढे 10-20 रुपयानं बोलत होते, ते आज शेपूट खालते हात घालून त्या ठिकाणी वेगवेगळ्या बिळात जाऊन बसलेत. जे बाहेर जर काढायचे असतील तर इथला शेतकरी रस्त्यावरती उतरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरावं ही विनंती समस्त त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.